तुम्ही फ्लॅट घ्यायला गेलात आणि बिल्डर म्हणतो हा फ्लोअर राईज चार्ज आहे, पण हा फ्लोअर राईज चार्ज नेमका काय असतो आणि खरंच हा चार्ज देणं कंपल्सरी आहे का, आज सगळं क्लिअर करून घेऊया. बघा, सोप्या भाषेत सांगायचं तर फ्लोअर राईज म्हणजे तुम्ही जितक्या वरच्या मजल्यावर फ्लॅट घेताय तितका त्याचा रेट वाढ. म्हणजे ग्राउंड फ्लोअर स्वस्त पण 10वा 15वा 20वा फ्लोअर घेतला की फ्लॅट महाग. आता प्रश्न येतो, बिल्डर एक्स्ट्रा पैसे का घेतो? कारण वरच्या मजल्यावर चांगला व्ह्यू मिळतो, हवा जास्त आणि फ्रेश असते, खाली आवाज कमी येतो, प्रायव्हसी जास्त मिळते, म्हणजेच कम्फर्ट जास्त, म्हणून प्राइस पण जास्त. आता हा चार्ज कसा लावतात? साधारण बिल्डर असं करतो, प्रत्येक फ्लोअर साठी पर स्क्वेअर फीट एक्स्ट्रा चार्ज ऍड करतो. उदाहरणार्थ 50 रुपये पर स्क्वेअर फीट पर फ्लोअर. जर तुमचा फ्लॅट 10व्या फ्लोअरवर असेल तर 10 मल्टिप्लाय बाय 50 रुपी इज इक्वल टू 500 पर स्क्वेअर फीट एक्स्ट्रा. म्हणजेच तुमच्या फ्लॅटच्या टोटल प्राइस मध्ये मोठा फरक पडतो. आता मेन क्वेश्चन, हा चार्ज कायद्याने व्हॅलिड आहे का? हो, फ्लोअर राईज चार्ज घेणं कायद्याने अलाउड आहे, पण काही इम्पॉर्टंट रूल्स आहेत. रेरानुसार बिल्डरने आधीच सगळे चार्ज क्लिअर सांगितले पाहिजे. अग्रीमेंट मध्ये फ्लोअर राईज मेन्शन असणे कंपल्सरी आहे. हिडन चार्जेस घेता येत नाही. एकदा अग्रीमेंट झालं की रेट चेंज करू शकत नाही. एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट, फ्लोअर राईज हा गव्हर्नमेंट चार्ज नाही, हा बिल्डर स्वतः डिसाइड करतो. प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये वेगळा असतो, म्हणूनच दोन प्रोजेक्ट मध्ये प्राइस खूप वेगळा दिसतो. आता बिगेस्ट फायदा तुमच्यासाठी, हा चार्ज निगोशिएट होऊ शकतो. प्री लॉन्च मध्ये डिस्काउंट मिळू शकतो. बिल्डर कधी वेव पण करतो. डिमांड कमी असेल तर बार्गेन करायला फुल चान्स असतो. म्हणून फ्लॅट घेताना फक्त बेस प्राइस बघू नका, फ्लोअर राईज, PLC, GST हे सगळं मिळून फायनल कॉस्ट बघा, नाहीतर शेवटी बजेटचा गेम वाज. धन्यवाद.